आता बातमी आहे इंडिगोच्या मोठ्या घोळाची। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इंडिगो विमानसेवेच्या गोंधळाचा फटका आता आमदारांनाही बसलाय। विमानसेवा अजूनही विस्कळीत असल्यामुळे अनेक आमदारांचे तिकीट रद्द झालेत। उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होतंय, त्यासाठी अनेक आमदारांनी इंडिगो विमानाचं तिकीट बुक केलं होतं। मात्र अनेक विमानं रद्द झाल्यामुळे त्याचा फटका आता आमदारांनाही बसलाय आणि त्यामुळे नागपूरमधील विधानसभा गाठण्यासाठी आता आमदारांना इतर पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागतोय। तर इंडिगो विमानसेवेच्या सगळ्या गलथान कारभाराचा फटका आता आमदारांनाही बसतोय। दरम्यान नागपूर अधिवेशनासाठी सरकारने आमदारांसाठी विशेष विमानाची व्यवस्था करायला हवी होती, असं आमदार सचिन अहिर यांचं म्हणणं आहे। तर इतर आमदार अधिवेशनाला गाडीने जाणार आहेत। सत्ताधाऱ्या आमदारांना माझी अशी माहिती आहे की काही ठिकाणी खाजगी विमानं तयार केली गेलेली आहेत। तर एका बाजूला जर प्रायव्हेट जेटची व्यवस्था केली जाते आणि दुसऱ्या बाजूला इंडिगोसारखा विषय हा राज्य सरकार हा आमच्या अतिरिक्त नाही असं म्हणतायत। विशेष विमान त्यांनीची व्यवस्था करायला पाहिजे होती, पण ती करायला पाहायला मिळत नाही आहे। ट्रेनची व्यवस्था केलेली आहे। आज ट्रेन आहे ती दुरंतोसारखी ट्रेन होती, ती फुल झालेली आहे। आज पण एक ट्रेन 3:30 वाजता आहे, ती आता माहीत पडलं 5 वाजता आहे आणि ती उद्या संध्याकाळी पोहोचणार आहे। म्हणजे एकंदरीतच प्रवाशांच्या मोठ्या प्रमाणावरती हाल आहेत। मी नागपूरला वेळेत पोहोचण्याकरता मी आता इथनं प्रस्थान करत आहे। अधिवेशनाला योग्य वेळेत पोहोचावं याकरता विमानाची उड्डाणांचा जो प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळे मी बाय रोड नागपूरला चाललो आहे। मी उद्या सकाळी 5:30ची फ्लाईट सकाळी केली होती, म्हणजे अजूनही आहे ती, पण साधारणतः लक्षात आलं एक 3-4 दिवसापासून की सतत फ्लाईट कॅन्सल होत आहेत। आजसुद्धा मला वाटतं बरेचसे दुपारच्या फ्लाईट कॅन्सल झाल्यात। तर ती 3-4 दिवसाआधी पूर्वी चंद्रकांत दादा आमचे पालक असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा झाली होती की अशी परिस्थिती समजा उद्भवली तर काय पर्याय असू शकतात। तर ते मला म्हणाले होते की आपण जरा विचार करून सांगू। तर मी सकाळी आता गाडीने निघणार होतो, पण काल संध्याकाळी मला दादांचा म्हणजे सहकाऱ्यांचा फोन आला की आपण काही आमदार सोबत जाऊ। तर त्यांच्यासोबत दुपारी 2:30 वाजता जाणार आहे, कारण अधिवेशनसुद्धा महत्त्वाचं आहे आणि वेळेत पोहोचणं हे फार महत्त्वाचं आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत जाईल।